शुभ सकाळ मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. आणि आत्ताचा ब्लॉग ऍक्च्युली काल ब्लॉग करायचा होता, पण काल ब्लॉगच झाला नाही. काल गेलो होतो आपण शॉपिंगला आणि शॉपिंगच्या तिकडे ब्लॉगच केला नाही. मी माझ्या डोक्यातच नाही राहिलं ब्लॉग करायचं. तर काल आपली शॉपिंग तर झालेली आहे आणि तुम्हाला मी आज हे दाखवतो की काल काय काय शॉपिंग केलंय आपण आज घरी गेल्यावरती. आज ऍक्च्युली थोडंसं बाहेरचं थोडंसं काम होतं. मॉर्निंगला ते फटाफट कंप्लीट केलं आणि थोडंसं डाईटचं सामान पण हे झालं होतं, तर मग ते डाईटचं सामान पण घेतलं. तर आता डाईटचं सामान घेऊन निघाले घराकडे. आणि आज पाऊस एकदम चांगला पडतोय. हे मध्ये 3-4 दिवस जरा पावसाचं वातावरण नव्हतं. पण आता पाऊस चांगला पडलाय आज. मगाशी आपण डाईटचं घरी घेऊन गेलो. घरी डाईटचं देऊन त्यानंतर आवरून आपण ऑफिसला गेलतो. ऑफिसला काम केलं थोडंफार आणि त्यानंतर आता वाजले 4. तर दुपारी आपलं डाईटचं तर ते दुपारीच खाऊन मी आलो होतो आणि त्यानंतर आता घरी जाऊन आवरून निघालोय जिमला. आणि पाऊस अजून कंटिन्यू चालूच आहे. पावसाचं काय कमी व्हायला नाव नाही पाऊस. हे बघा, आता जिमला तर निघालोय आणि ह्या थोडस आपल्याला ट्रिपला जायचं प्लॅनिंग झालंय. त्यामुळं आपण आता थोडस जिम कडे थोडस जास्त हे करून, कारण परत 4-5 दिवस जिम होणार नाही आपली. सर्वांना असं वाटेल की आपण मध्ये ते व्लॉग केलता गाडी बुकिंग करायला जाणार आहे. तर गाडी बुकिंग करायच्या वेळेस झालाय असा इश्यू की आपण टोकन अमाऊंट पण दिली MG मॅजेस्टर वाल्याला, की बाबा MG चे आपण मॅजेस्टर बुक करतोय म्हणून. मग ती बुक केलं आणि त्याच्यानंतर 2 दिवसांनी असं आपल्याला कळालं की जानेवारीमध्ये टोयोटा त्यांचं नवीन फेसलिफ्ट फॉर्च्युनर काढणार आहे, फेसलिफ्ट वाली. आणि तो जो मॉडेल काढतील त्यामध्ये थोडेसे फीचर्स पण असतील आणि थोडस नवीन डिझाईन असेल. तर आमचं असं म्हणणं झालं की जर आपण MG वरती जर 55-60 लाख घालायचे आपल्याला, त्यापेक्षा 55-60 आपण टोयोटा मध्ये पण हे करू शकतो. कारण टोयोटा कसं लॉंग लास्टिंगला आपल्याला टेन्शन नाही राहणार आणि टोयोटाचा कसा थोडासा वेगळाच प्रेझेन्स आहे, रोड प्रेझेन्स. त्यामुळं मग तसाच विचार केला. तर बघूया आता त्या पद्धतीने. आता आपण म्हणजे गाडी बुकिंग तर आपण पैसे तर त्याला दिलेले, ते आपण रिफंड घेतलेत त्यांच्याकडून की बाबा आमचं थोडंसं डिले झालंय म्हणून. आणि ही आता सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर, 4 ते 5 महिन्यांचा प्रश्न आहे फक्त. आणि 4 ते 5 महिने थोडं जर वेट केलं आपण, तर असं होऊ शकतं की आपल्याला फेसलिफ्टचा चांगला मॉडेल भेटेल फॉर्च्युनरचा, जो की नवीन असेल आणि मार्केटमध्ये पण एकदम टॉपची कंपनी आहे ती. आणि आता जर समजा आपण लेजेंडर घेतली, लेजेंडर प्लस जो पण टॉप मॉडेल आहे आता टोयोटामध्ये, तर तो घेतल्याच्या नंतर 4 महिन्याने तो मॉडेल डिसकंटिन्यू होणार आणि तो कंटिन्यू झाल्याच्या नंतर जो नवीन मॉडेल येणार फेसलिफ्टचा, मग सगळेजण ते घेणार. आणि मग आपली गाडी भले 2026 ची आहे, पण ती जुनीच झाली ना डायरेक्ट, इन शॉर्ट. मग जुनी गाडी घेऊन फिरण्यापेक्षा थोडस 4 महिने वेट करून जर नवीन गाडी भेटत असेल तर काय वाईट आहे. आता जिमला चालू आहे. आज आपल्याला लेग्स मारायचे, लेग्स एकदम पॉवरफुल वाले. आज तुम्हाला दाखवतो लेग्सचा आपला वर्कआउट कसा होणार आहे. लेगचा वर्कआउट आपला कम्प्लीट झालाय आणि आता प्रोटीन पिऊन घेतो पटकन. फास्ट वगैरे कम्प्लीट करून निघालोय घरी. आणि घरी जाताना आपण पाऊस एकदम तुफान होता. 2 मिनिटं असं वाटलं की एकदम जोरात पाऊस चालू झालाय. जिमच्या खाली आलो, खाली आल्याच्या नंतर बघतोय तो एकदम तुफान पाऊस चालू होता. 5-10 मिनिटं तिथेच थांबलो. पाऊस थोडा कमी झाला, त्यानंतर निघालो. आणि आता घरी गेल्याच्या नंतर आपल्याला एक हे करायचंय, जे काल जी आपण शॉपिंग केली आहे
ती दाखवतो तुम्हाला मी की माझी वैयक्तिक मी काय शॉपिंग केले का. मी काय शॉपिंग केली ती तुम्हाला दाखवतो. हे बघा, हा ब्लॅक शर्ट एक घेतलाय मी. ॲक्च्युली माझ्याकडे ऑलरेडी एक शर्ट आणि ब्लॅक शर्ट आणि ब्लू कलरची जीन्स होती, पण मी ते घालत नव्हतो. म्हणजे असं कधीतरी माहिती 1-2 वेळाच घातलेत मी. तरी पण हा एक हाफ शर्ट घेतलाय मी ब्लॅकचा. ही एक पॅन्ट घेतली आहे. त्याच्यानंतर हा एक शर्ट आहे. हा पण शर्ट छान वाटतो एकदम घातल्याच्या नंतर. आणि हा एक शर्ट घेतलाय, व्हाईट एक शर्ट घेतलाय आणि हा एक शर्ट घेतलाय. आणि ही पॅन्ट ती थोडीशी कॉपर होती, ब्लॅक थोडीशी होती आणि ही अशी थोडीशी कॉपर टाईपमध्ये ह्याचं फिनिशिंग आहे. आणि कैवल्य बघा परत आलाय, माझे कपडे खराब करतोय कैवल्य सारखा. आणि कैवल्य एकटा बघा तुम्ही चालायला शिकलाय, कसा चालत चाललाय बघा. हे बघा, कैवल्य पूर्ण चालत गेला. ही मी केली आहे शॉपिंग. आणि ह्या पूर्ण शॉपिंग मध्ये मी हे घेत असताना संपाला बोलवलं, तुम्ही एवढं घेताय खरं पण घालणार का. पण हे मी आता जी ट्रिप आपण ऑर्गनाईज केली आहे, ज्या ट्रिपला आपण जे त्या दिवशी हैदराबाद त्या हैदराबादला आपण निघालोय, तर तिथे आपण हे कपडे सर्व घालणार आहे. आणि असे मी भरपूर वेळा फिरायला गेलो मी, पण आजपर्यंत कधी मी असे कॅज्युअल कपडे घातले नव्हते. पण आता मी घालणार आहे हे कॅज्युअल कपडे. तर बघू कसं वाटतंय मला हे कपडे असं घालून. आणि हा शर्ट मला खूप जास्त आवडला, कारण हा शर्ट हाफ आहे आणि मी हाफ शर्ट कधीच घातलेला नाही. त्याला हाफ शर्ट घालून खूप कसे वाटेल. हे सगळे कपडे तुम्हाला ट्रिप मध्ये दिसतीलच मी घातलेले. तर हे असं ओव्हरऑल हे मी शॉपिंग केलेली आहे काल. आणि एक शूज घ्यायचा आहे मला, जो की प्रत्येक ह्याच्यावरती जाईल तिथे फिरताना घालायला. तर असं ओव्हरऑल मी शॉपिंग केली. आणि हा व्लॉग आपण इथेच एंड करूया. आणि हा व्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय.